YouTubeवर खरं तर काम करता-करता खूप सुंदर-सुंदर गोष्टी पण घडतात. आपली एक वेगळीच व्हर्चुअल फॅमिली बनत जाते आणि हक्कानी कानपिळी वगैरे करत असते. कारण का घबाड कुंडचा ट्रेलर येऊन 9 दिवस झाले. निर्लज्जम सदासुखी आहात तुम्ही सगळेजण, की "का नाही व्हिडिओ बनवलाय तुम्ही अजून?" असं मला डी-एम आलेले आहेत Instagramवरती. तर म्हटलं ठीक आहे, सगळ्यांचा मान-सन्मान ठेवत अगदी आणि तुम्हा सगळ्यांची माफी मागत जाहीरपणे खरं तर खूप ट्रॅव्हल आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या कारणाने ॲक्चुअली मला तो एक व्हिडिओ नाही बनवता आला आणि ज्यावेळेला तो बनला त्याच्यानंतर 2-3 तांत्रिक अडचणी सारख्या येत होत्या वारंवार. शेवटी वैतागून मी गिव्ह अप केलं होतं. पण आज परत एकदा प्रयत्न करतेय. सो लेट्स सी. आता घबाडकुंड्यामधलं कुठलं चेटकीन-बिटकीन काही प्रयत्न तर करत नाही ना, की आपण ट्रेलर रिव्ह्यू वगैरे नाही टाकायचं म्हणून. असली कुठली चेटकीन तर नीट ऐक गं. व्हिडिओ येतोय आणि टाकते आता सध्या. एनिवे सो सगळ्यात आधी आता घबाडकुंडचा जो ट्रेलर आहे, त्याच्या सुरुवातीबद्दल मला जरा बोलायचं आहे. टीझर नंतर चिक्कार अपेक्षा वाढल्या आणि कुठेतरी मला असं हायसं वाटलं, की फायनली मराठीमध्ये एक्सपेरिमेंट्स केले जातायत आणि आपण त्याचं व्यवस्थितपणे छान अगदी काय म्हणूया ब्रेकडाऊन केलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये जर का बोलायचं झालं, तर सुरुवातीचा ट्रेलरचा जो भाग आहे, तो मला खूप क्लिशे झोनमध्ये जाणारा वाटला, की काय करतोय? मी तुला मारून टाकेन. तर अशा पद्धतीच्या आवाजामध्ये जो एक काय म्हणूया म्हणजे त्यांनी ट्रेलरची सुरुवात केली आहे, ते मला खूप क्लिशे वाटलं. लहानपणापासून अगदी आहट आणि त्या सगळ्या टिपिकल हॉरर मालिकांमध्ये आपण हे सगळं बघत आलो होतो. तर सुरुवातीचा तो एक सेगमेंट खूप निराशाजनक होता. पण जसं मी पुढे गेले, तर लिटरली 2 ते 3 गोष्टी मला खूप जास्त आवडल्यात आणि त्याबद्दल बोलावसं मला वाटतंय. सगळ्यात आधी तर आता कलर ग्रेडिंग टीझरपासूनच मला ती आवडली. खूप जणांना असं वाटू शकतं, की जबरदस्ती आपण सगळं काळं-काळं करतोय आणि सगळ्या गोष्टी. पण ज्यावेळेला आपण अशा पद्धतीची कलर ग्रेडिंग सिनेमागृहामध्ये बघतो, थिएटरात, जिथे सगळीकडे अंधार असतो आणि मग आपल्याला स्क्रीनवरती फक्त एकटक बघायच्या असतात गोष्टी, तर त्यावेळेला या गोष्टी ॲक्चुअली वर्क होतात. म्हणजे तुम्ही जितकं जास्त डार्क कलर शेड्समध्ये जाल, कलर ग्रेडिंगमध्ये जाल, तितक्या त्या गोष्टी ॲक्चुअली वर्क होतात थिएटरात. दुसरी एक गोष्ट ट्रेलरबद्दल जर का बोलायची झाली, तर मला बी-जी-एम चिक्कार आवडलंय. म्हणजे जे बी-जी-एम असं असायला पाहिजे, की काहीतरी एकदम खुंखार घडतंय बाबा. आता काहीतरी लय राडे होणार आहे आणि लय मारामार होणार आहे. अगदीच म्हणजे पार एकमेकांच्या जीवावर सगळेजण उठलेले आहेत. तर त्या प्रकारचं इंटेन्स वातावरण तयार करणारं बी-जी-एम असायला पाहिजे आणि सायमल्टेनियसली भूत, प्रेत, चेटकीन-बिटकीन, काळी जादू, करणी ह्या सगळ्या गोष्टींचा पण अँगल आहे. तर ह्या गोष्टी प्रस्थापित करणारं ते बी-जी-एम आहे. त्याच्यामुळे ते मला खूप जास्त आवडलं. आता बघा आणखीन एक गोष्ट आहे ज्याच्याबद्दल आवर्जून मला बोलावसं वाटतंय, की यांनी ना एक सेट तो ॲक्चुअली तयार केलेला आहे. म्हणजे BTSचा व्हिडिओ त्यांनी टाकला होता. तर पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय, की मराठीमध्ये कुठचातरी काहीतरी पडका-बिडका वाडा रेडीमेड असा शोधून तसं नाही. जेन्युइन एफर्ट्स घेतलेले आहेत सेट डिझाइनसाठी, प्रोडक्शनसाठी आणि त्याबद्दल ॲक्चुअली बोलणं महत्त्वाचं मला वाटतंय. हां, काही ठिकाणी त्या पारंब्या-बिरंब्या अशा चिटकवलेल्या वगैरे ते थोडंसं ते फील होतायत त्या गोष्टी. पण त्या गोष्टी इग्नोर करत ती विहीर असू शकते किंवा ती जी गुहा असू शकते ज्याच्यामध्ये बरेच माणसं जातायत किंवा येतायत किंवा जिथे तो ॲक्चुअली तो एक तांत्रिक बाबा बसलाय. शशांक शेंडे ज्यांनी भूमिका ती साकारलेली आहे. तर त्या सगळ्या गोष्टी ॲक्चुअली ज्यावेळेला आपण सिनेमामध्ये बघू, तर त्या झोनमध्ये आपण इतके व्यस्त असू, की या छोट्या-छोट्या गोष्टींकडे ॲक्चुअली लक्ष नाही जाणार आहे. कारण या चित्रपटाची कथा ही खूप जास्त रंजक असणार आहे, हे आपल्याला ट्रेलरवरनं कळतंय. खूप सगळे वेगवेगळे कलाकार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे अँगल्स देण्याचा प्रयत्न केला. जसं मी टीझरमध्ये म्हटलं होतं, की 2 वेगवेगळ्या टाईमलाईनमध्ये चालणारी कथा कदाचित असू शकते. इथे ते शिक्कामोर्तब झालंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण दुसरा प्रहर, तिसरा प्रहर या भाषेमध्ये वेळेबद्दल बोललं जाते आणि हे जुन्या काळात बोललं जायचं, जिथे घड्याळ-बिड्याळं तोपर्यंत आलेली नव्हती. तर जुन्या काळातली माणसं सूर्याच्या सावलीवरनं किंवा दुसरा प्रहर आहे, तिसऱ्या प्रहरी मी येईल तुझ्या घरी. तर या भाषेमध्ये बोललं जायचं. तर ते आपल्याला इथे ऐकायला येतंय आणि ओव्हरऑल तुम्ही मला जर का म्हणाल, तर स्पेशल इफेक्ट्स च्या टीमचं कौतुक करावंसं मला वाटतंय. खूप सुंदर काही सीन्स आहेत. मग ती वटवाघुळं फिरणारी असू शकतात किंवा आगीच्या वणव्यातले सीन्स असू शकतात. त्या विहिरीमधले रात्रीतले सीन्स असू शकतात. आता हे घबाड ॲक्चुअली 2 वेगवेगळ्या टाईमलाईनमधली माणसं शोधत-शोधत एकत्रितपणे कशी येऊन मिळतायत आणि वेळ जिथे थांबतीये, तर त्या पद्धतीने ती स्टोरी असणार आहे, असं कुठेतरी मला वाटतंय. आणि जेन्युइनली सांगतेय, माझ्या ॲक्चुअली या चित्रपटाकडनं खूप अपेक्षा आहेत. 19 जूनला हा सिनेमा रिलीज होतोय. आता फक्त एकच काळजीची गोष्ट मला वाटते, की या दिवशी कॉकटेल 2 हा रिलीज होतोय बॉलिवूडकडनं. शाहिद कपूर आणि कृती सॅनन आणि रश्मिका मंदाना त्याच्यामध्ये आहे आणि स्क्रीन्स डिव्हाईड होतील त्याच्यामुळे. पण असो शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी जर का आपण अगदी उदंड प्रतिसाद दिला, तर कुठेतरी अगेन
थिएटर्सवाल्यांना असं वाटेल, की आपण ॲक्चुअली नंबर ऑफ स्क्रीन्स वाढवल्या पाहिजे आणि नंबर ऑफ शोज वाढवले पाहिजे. तर तेव्हा कुठेतरी जाऊन सोमवार, मंगळवारी ते शोज कदाचित वाढतील. पण आता शुक्रवारच सांगेल ॲक्चुअली, की या सिनेमाचं भवितव्य काय आहे, भविष्य काय आहे. ओव्हरऑल तुम्ही आत्ता जर का मला विचाराल, तर मी 100% एक्सायटेड आहे या चित्रपटासाठी आणि मराठीत हॉरर फारसे काही ॲक्चुअली प्रयोग होत नाही. जेव्हा बनतात, तेव्हा ते फसतातच मोस्टली. अगदी मास्टरपीस होता राहून जातात. एक्झाम्पल जारण. पण इथे मात्र कदाचित सगळ्या गोष्टी जर का जुळून आल्या, तर यार मास्टरपीस हा होऊ शकतोय. आता बघूया नक्की काय होतं, काय नाही होत. आणि अल्ल्याड-पल्ल्याडसोबत याचं काय कनेक्शन हे प्रस्थापित करणार आहे, यातही मी नक्कीच इंटरेस्टेड आहे. बाकी तुमचं काय म्हणणं आहे या ट्रेलरबद्दल कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. आणि कधी-कधी पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स सांभाळणं तारेवरची कसरत असल्यामुळे कधी-कधी व्हिडिओज वेळेवर येत नाही. मी नेहमी प्रयत्न करते, की ते वेळेवर मी आणेन. त्याकरता मी अगदी मनापासून माफी मागते. प्लीज माफ करा. मी ट्राय करेन, की वेळच्या वेळेला सगळे व्हिडिओज येतील तुम्हा सगळ्यांपर्यंत. बाकी तुमचं प्रेम असंच राहू द्या. सबस्क्राईब केलं नसेल तर करा. लई दिवसांनी म्हणते मी तुम्हा सगळ्यांना, पण प्लीज करा जर का नवीन असाल चॅनलवर तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.